अफान नावाचा हा खेळाडू आणि पहिल्या चढाईत आघात करतोय तो अर्धा टनचा राकेश गायकवाड याला टिपला आणि प्रत्युत्तरास दाखल होईल तो वेगवान खेळाडू रसिक मनावर अधिराज्य गाजवणारा अद्भुत खेळाडू चढाई करेल राज मोरे मैदानात हो राज मोरेची बादली केली प्रयत्न छान केला होता मात्र रिक्त असते मागे सरकतोय क्रीडांगण नंबर 2 वर आई गावदेवी पाटण साई स्वयंभू भास्य या प्रसन्न जो बक्षिसास पात्र ठरतोय अर्थातच गावदेवी मुंडाणी अभिनंदन 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 तर तिला वाचून किंमत काय समजेच्या मातीला आणि पाण्याशिवाय किंमत काय जमिनीच्या मातीला धारेशिवाय किंमत नाही तलवारीच्या मातीला आणि कबडशिवाय पर्याय नाही रायगडच्या मातीला तर रायगडच्या मातीत आणि या धाटा गावाच्या नगरीत हा कबड्डीचा थरार आपण क्वार्टर मारलाय उभा टाकलाय नजराती दुर्घटना घडली सौरभ नावाचं वादळ मागून आलं आणि भिरकवलं ते अर्थातच लाईनमॅन तटस्थ राहा विनंती करतोय अनुभवी लाईनमॅन गरजेचं आहे मात्र शंका नाही परत मला सर अजय मोरे आपण सुद्धा या सामन्याकडे लक्ष देत राहा प्रत्येकाला विनंती आहे आयोजकांना ही स्पर्धा यशस्वी झाल्यापर्यंत 80% स्पर्धा यशस्वी झाली हे विसरू नका गुणफल स्थगित कुंठित गुणसंख्या थांबलेली आहे रोखलेली आहे 2-2 चढाई करेल केदारलाल प्रकाश पाटील सर क्रीडांगण नंबर 2 वर चला प्रकाश पाटील सर आपण क्रीडांगण नंबर 2 वर चला सामना सुरू होतोय केदारलाल यांनी गुणांची चोरी केली अतिशय रोमहर्षक काटेकी टक्कर पाहायला मिळते पैसा वसूल होईल 2 टोलक्यामध्ये घमासान पाहायला मिळतोय मुसंडीचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा राकेश बोनस ऑन आहे राकेश साठी तंत्र शुद्ध खेळ करणारा असा हा राकेश आहे डोक्यावर त्याच्या बर्फानी तोंडात साखर आहे ज्यावेळी गरज आहे त्यावेळी अचूक धारदार चढाई करेल असा हा राकेश प्रत्युत्तरास दाखल होईल केदारची जर या वर्षीचा प्रगतीचा आलेख पाहिला तर उत्तरोत्तर वाढलाय छान खेळी करतोय अनेक वेळा आपल्या संघाचा तारणहार ठरलेला असा हा केदार प्रशांत जाधवची आज उपस्थिती पाहायला मिळत नाहीये ती अर्थातच पांडवरी विरायवाडी संघाचा एक अतिशय महत्त्वाचा कोहिनूर हिराज म्हणावं लागेल परंतु आज मैदानात नाही आहे अनुपस्थिती दिसते पूर्ण दारूमदारी समाधान मोरे आणि अफान याच्यावर क्रीडांगण नंबर 2 वर सामना चालू होतोय पाठसाई संघ मेहनत करावी लागेल वेदांत डाकी करण गावकर जर जिंकला तर बक्षीस पात्र ठराल म्हणतात एक कोपरा रक्षक गांधी हो हो काय टिपला याला म्हणतात चोरी करणं मध्ये आता मात्र स्पर्श करावा लागेल किंवा बोनस आणि काय नजराची दुर्घटना घडली बरोबर आज काय प्लॅनिंग काय स्ट्रॅटेजी लावली ती जय बजरंग रॉस संघानं लगातार दुसरं क्षेत्ररक्षण असेल ते अफान याला म्हणतात लक्ष ठेवून राहणं चित्त्याची चपलाई पाहायला मिळाल विजय बजरंग रॉस संघाकडे अमर सलागरे सर खुश असतील आपल्या संघावर कारण मला सुद्धा खेळ छान वाटला की
अप्पान किरकिरेसारखी नजर हटली आणि मात्र फिरकावली. ती क्षेत्ररक्षक जबरदस्त झालं. बरोबर 3-4 संकेत बनकर मैदानामध्ये आहे. राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी महाराष्ट्राच्या भल्या संघा खेळाडूंना गारद केलेला असा खेळाडू आहे. विराज राणे सारखा कोपरा रक्षक पाहायला मिळेल. 3-4 याला म्हणतात डुबकी किक. राजमोरेच्या खात्यात पुन्हा एकदा 200 रुपये जमा होत आहेत. त्याच्या पाठीशी आधार राहत आहे आणि चढाईसाठी आखा मात्र भरभक्कम शर्यष्टीचा कबड्डीला साजेशी शर्यष्टी आणि खरोखर प्रो कबड्डी मध्ये रायगड जिल्ह्यातून ज्याने पहिलं पाऊल टाकलं तो केदारला चढाईसाठी मैदानात. अंगावर काटा आणणारा हा सामना, श्वास रोखणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. भूकंपासारखा आघात होईल का पुनश्च? 3-1 आणि चढाई करेल वेदांत डाकी. चढाई करतोय क्रीडांगण नंबर 2 वर. गाव देवी पाटणचे संघाकडून हा सुद्धा एक नवीन खेळाडू तयार होतोय. मेहनत घेतोय हा खेळाडू आज आपल्या. आणि या वेदांत डाकीचा करिश्मा बघा, कमाल केले मैदानात. एका चढाईत मल्टिपल गुण प्राप्त करतोय आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जय बजरंग. काय डिफेन्स आज लागलाय बघा. बघत आणि जय बजरंग प्रेमात पडावं आघाडी आई गावदेवी पाटणचे संघाकडे. करण भावकर असेल, वेदांत डाकी असेल, केटी असेल, नौका संघ आहे पण छान खेळतोय. विराज राणे स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी होतोय का? हे दोन्ही खेळाडू पांडवादेवी रायवाडी संघाचे मोहरे आहेत. प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेवून आहेत. एक गुण पुन्हा एकदा खात्यात जमा होत आहेत. चढाई करेल, बोनस गिफ्ट केला जाईल का तो संकेत बनकरला. मध्यरक्षक आहे ना राकेश, याची कमाल आहे. याला म्हणतात मध्यरक्षक. गुणाचा बोजा पडते. जिल्हास्तरीय स्पर्धेचा काय असेल ते समजेल. कारण जिल्हास्तरीय स्पर्धेच्या आपण बक्षीस पात्र होतो ना, तो आनंद मित्रांनो पैशाने विकत मिळत नाही. आता मात्र राजमोरेला थांबवलं. प्रयत्न छान होता मध्ये, तोपर्यंत या खेळाडूला मात्र आघात झाला आणि थांबवलं गेलं. अतिशय महागडा सामना आहे. समाधान मोरे आपल्या संघासाठी आता धुरा सांभाळेल. मांडवा येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात बाईक ज्यांनी प्राप्त केली, सुधागड तालुक्यातील पहिला खेळाडू जो बाईकवर स्वार झाला तो म्हणजे समाधान मोरे असेल. लोणाचा बोजा पडतोय मैदान नंबर 2 वर. अर्थातच 12-2 10 गुणांची आघाडी पाटणचे संघाकडे. आज पाटणचे संघाने खरोखर छान केलेली आहे. रसिकांची मनं जिंकलेली आहे. परंतु भाषे संघ अजून वेळ बाकी आहे. तुम्ही सुद्धा कडवी सुद्धा देऊ शकता. केतन सारखा अनुभवी खेळाडू मैदानात आहे. पुन्हा एकदा आपण ही जर एक्सप्रेस रुलावर आली तर भल्याना घाम फोडेल. प्रयत्न करतोय. यशाचं शिखर गाठत असताना जवळ इंचाचा फरक आणि आपण किरकिरीला पुन्हा एकदा थांबवलं गेलं. मध्यांतर होतोय. पवित्र घेऊन क्रीडांगण नंबर 2 वर पुन्हा एकदा मैदान हल्ला चढवतोय, हमला चढवतोय. या खेळाडूंना स्वतःला झोकून दिलाय. वारंवार चढाया करतोय. छान टीम वर्क झाला तो पाटण
नागोठणा असोसिएशन मध्ये तयार झालेला हा संघ आज खरोखर जिल्हास्तरीय स्पर्धेत आणि भव्य दिव्य स्पर्धेत सहभागी होऊन 32 संघांमधून जर अंतिम चरणात अर्थात सेमीफायनल मध्ये जातोय तर त्यासारखा आनंद नसेल. पुन्हा एकदा क्षेत्रीय झाले समाधान मोरे. समाधान होणारच होतं परंतु या खेळाला पुन्हा एकदा थांबवलं. डिफेन्स छान सजवलं. डिफेन्सच्या बाबतीत आज हात पकडू शकत नाही कोणी तुझे भजन राहा संघाचं. सुयश हा सुद्धा जय बजरंग संघाचा एक जबरदस्त खेळाडू मध्ये ज्या खेळाचा वापर केला जातोय आणि या खेळाडूने सुद्धा चांगले गुण टिपलेले आहेत चोरी केलेली आहे. आता मात्र किती संकेत बांकर सारखा खेळाडू समोर असताना भगदाड पाडलं या भिंतीला. सुयश यश कमावलं हो या संघा खेळाडूंना. भल्या भल्यांना खरोखर झोप यायला लागलेली आहे. व्यासपीठावर स्वागत आहे. कुंभकर्णाची वेल आपणास पाहायला मिळेल. पालखी उचलली गेली ती केदार या खेळाडूची. तुफानी आक्रमण जय बजरंग रोहा संघाकडून. पाटण से 15 स्वयंभू फास सही. हो आज पाटण से संघाने सुद्धा बघा काय क्षेत्ररक्षण केलंय. मात्र एक गुण निश्चितच मिळेल. आवाज दिला रेड मध्ये ओरडला. लक्ष जबरदस्त प्रत्येकाच लागलंय आज. बोनस प्लस 3 गुण क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळतील. क्रीडांगण नंबर 2 वर 16-7 अति घाई संकटात आणि पाटणचे संघ. आपल्याला वाटत असेल की आपली गुणसंख्या मोठी आहे परंतु भल्या भल्या संघांना गारद करणारा हा भाचे संघ वेदांत टक्के चढाई करतोय. 16-7 कुणाकडे संयम आहे तर कुणाकडे मेहनत जिद्द आहे. लागलाय क्वार्टर फायनलचा अंतिम सामना क्रीडांगण नंबर 1 वर अर्थातच हरिदेवी धरण विरुद्ध नवोदय तलावर असा हा सामना होईल. काय असतील लढती कुणाच्या नावावर. या स्पर्धेचा हा मानाचा चषक असेल अर्थातच श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आयोजित लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब पाशीलकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 नवयुवक क्रीडा मंडळ धाटाव आयोजकांचा हा मानाचा चषक कुणाच्या कलगी थुरा कुणाच्या शिरपेचा जाईल याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष असेल. खरोखर विशेष कौतुक करीत ती गावदेवी मुंडाणी संघाचं अनेक स्पर्धेत बक्षीस पात्र ठरतोय. परंतु आम्हाला सुद्धा आशा आहे की अंतिम विजेते पद गावदेवी मुंडाणी संघानं मिळवावं. मेहनत करावी.